नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात जय महाराष्ट्र. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मुंबईतून. मुंबईच्या वांद्रे पूर्व परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली. रेल्वेच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात करण्यात आली. पश्चिम रेल्वेकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई सुरू झाली आहे. स्थानिक पोलीस प्रशासन आणि रेल्वे पोलीस दलाचा बंदोबस्त आहे. स्थानिक रहिवाशांना नोटीस देण्यात आली होती आणि त्यानंतर ही कारवाई प्रत्यक्षात सुरू झाली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येते. स्थानिक पोलीस प्रशासन बंदोबस्त पाहत आहे. स्थानिक रहिवाशांना याआधीच त्या संदर्भात नोटीस देण्यात आली होती. मुंबईच्या वांद्रे पूर्व परिसरात अतिक्रमण काढण्यात येत आहे. या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे. शुभम, आपण पाहतोय अतिक्रमण काढण्यास सुरुवात झालेली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर हे अतिक्रमण काढलं जात आहे. प्रणिता, खरं तर मागील 2 तासापासून वांद्रे या ठिकाणी जी आहे अतिक्रमण हटाव मोहीम ही सध्या हाती घेण्यात आलेली आहे, ज्यामध्ये साधारणतः 1000 पेक्षा जास्त सुरक्षा कर्मचारी जे आहेत ते त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त हा देखील तैनात करण्यात आलेला आहे. तर 6 बुलडोजर हे सध्या त्या ठिकाणी आहेत आणि 6 बुलडोजरच्या मदतीने जे आहे सर्व जे अनधिकृत बांधकाम आहेत वांद्रे स्टेशन लगत गरीब नगरमधले ते सध्या काढण्याची मोहीम जी आहे ती सध्या हाती घेण्यात आलेली आहे. खरं तर कोर्टाचे आदेश आलेले आहेत आणि 9 वर्षांपासूनचा संपूर्ण हा कारवाईचा भाग जो आहे हा असा म्हणता येणार आहे. कारण की ज्या पद्धतीने या ठिकाणी बांगलादेशी रोहिंगी असण्याचा देखील संशय जो आहे तो देखील व्यक्त करण्यात आला होता मोठ्या प्रमाणात आणि त्यामुळेच ही मोहीम जी आहे हाती घेण्यात आलेली आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आता गर्दी देखील झालेली आहे. मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लोक जी आहेत हे असं देखील म्हणत आहेत की आम्हाला याबद्दलची कोणतीही माहिती नव्हती, आम्हाला कोणतीही नोटीसही प्राप्त झालेली नाहीये आणि अचानक हे पाडकाम जे आहे अनधिकृत बांधकामावरचं ते देखील सुरू झालेलं आहे. अशामध्येच मोठा पोलिसांचा फौजफाटा त्या ठिकाणी तैनात आहे. मोठी गर्दी जी आहे ती सध्या वांद्रेमध्ये झालेली दिसून येत आहे. एकीकडे ही मोहीम सुरू आहे तर मात्र दुसरीकडे आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही मंत्रालयात सुरू आहे. नेमकं मंत्रालयात या मोहिमेबाबत काही चर्चा होते का किंवा याच्यावर वांद्र्याचे आमदार काही बोलतात का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. पण कोर्टाच्या आदेशानंतरच हे पाडकाम जे आहे ते सुरू आहे आणि अशामध्येच नागरिकांचा रोष हा मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात किंवा येणारे पुढचे काही महत्त्वाचे तास हे मानले जात आहेत. कारण की नागरिक हे संतप्त झालेले आहेत. त्यांचा वर्षानुवर्षाचा संसार जो आहे तो या ठिकाणी मोडण्यात येत आहे. तो अनधिकृत जरी असला तरी त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीची त्यांच्या रोजच्या ज्या गरजा होत्या, दैनंदिन गरजा होत्या त्या त्यांनी त्या ठिकाणी भागवण्याचं काम जे आहे ते करण्यात आलं होतं. अनेक वर्षांपासून आपण वांद्रे वस्तीच्या बाजूला, वांद्रे रेल्वे स्थानकाच्या बाजूला ट्रेनमधनं जाता येता ही वसाहत जी आहे ती बघत असतो आणि त्यामध्येच ही वसाहत आता तोडण्यात येत आहे. रेल्वेची जागा आहे ही आणि या रेल्वेच्या जागेवर अनधिकृत बांधकाम जे आहे ते इतक्या वर्षांपासून सुरू होतं. प्रणिता, शुभम, साधारण किती मोठा परिसर आहे ज्यामधलं अतिक्रमण काढण्यात येणार आहे? किती अतिक्रमणांवर हातोडा चालेल? अर्थातच मागील 2 तासापासून एक कारवाई सुरू आहे. 6 बुलडोजरच्या मदतीने आणि 1000 पेक्षा जास्त सुरक्षा कर्मचारी त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि साधारणतः पाहायला गेलं तर प्रचंड मोठा परिसर आहे हा आणि आतापर्यंत 200 ते 225 घरं जी आहेत, दुकानं जी आहेत ती पाडण्यात आलेली आहेत आणि आज दिवसभर ही कारवाई चालणार आहे. साधारणतः संध्याकाळपर्यंत 5-6 वाजेपर्यंत संपूर्ण परिसर जो कोर्टाने सांगितलेला आहे की अतिक्रमण भाग आहे हा तो पाडायचा, तो संपूर्ण परिसर जो आहे तो 6 बुलडोजरच्या मदतीने पाडण्यात येणार आहे. प्रणिता जी, शुभम, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर अतिक्रमणांवर कारवाई सुरू झालेली आहे. वांद्रे पूर्व परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झालेली आहे. रेल्वे परिसरातील अतिक्रमण, टपऱ्या, घरं हे सर्व पाडण्यात येत आहे. आज बांद्रा पूर्व येथील बांद्रा टर्मिनस वर तिथल्या रेल्वे रुळावर जे बांगलादेशी लोकांनी अनधिकृत बांधकाम कब्जा केला होता त्याचं तोडकाम झालं